तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत शेंडे आपलं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिपवर। तर बघा, आपण कोणता 10वा चॅप्टर पाहत होता, घातांक व है ना करणी, ज्याला म्हणतो हिंदीमध्ये म्हणतो, मराठीमध्ये काहीतरी वेगळंच नाव आहे ना, सर्ट्स अँड इंडायसेस। तुमच्या पुस्तकामध्ये, शाळेच्या पुस्तकामध्ये असेल सर्ट्स अँड इंडायसेस म्हणून चॅप्टर, बरोबर। तर ते रूल बघितला होता आपण, आणि त्यानंतर काय बघितला होता, नमुना प्रश्न बघितला होता। आता आपण बघणार आहोत एक्सरसाइजमधले क्वेश्चन। हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला NMMSच्या बुकातून, तसेच नवोदयच्या बुकातून वगैरे तुम्हाला हे या चॅप्टरचे प्रश्न काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायचे आहे। पाठवलेले आहे तुम्हाला, ओके। चल, तर स्वाध्याय क्रमांक कोणता, 10.1। ठीक आहे, सोडवायचं कसं आहे बघा। पहिला प्रश्न काय म्हणत आहे, 0.00 किती आहेत, 0 8 आहेत, 0.0000000018 आहेत ना, मोजून घ्या। ही संख्या 10च्या घात वापरून कशी लिहाल, 10च्या घात म्हणजे 10च्या पॉवर वापरून आपण कसं लिहिणार आहोत। तर काय बघा कसं लिहिणार आहोत, तर याला सर्वप्रथम आपण याला पॉईंटमध्ये म्हणजे फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ। तर काय आला असता, हा किती संख्या आल्या असतात, 3 3 6 2 8 आणि 2 10⁻10। एक तर असं लिहू शकतो, ठीक आहे, अरे असं लिहू शकतो, हां। मग आता असं 10⁻10 मध्ये किती उत्तर आहेत बघा, आहेत। तर या गोष्टीला मी काय लिहू शकलो असतो, 18 × 10⁻−10। पण असं आहे का, असं आहे का, म्हणजे जे 10 वाले आहे तिथं 1.8 आहे, इथं 1.8 आहे, बरोबर आहे। तर स्वतःवर भरोसा ठेवायचा, आपला करेक्ट आहे। मग हे दोन ऑप्शन चेक करून पहा, या दोन ऑप्शन म्हणजे 10⁻9 मध्ये कसं लिहू शकतो, तर मी याला अजून काय करू शकतो बघा, 18 आणि हे 10 आणि × 10⁻9, या 10ला मी स्प्लिट केलो, अलग अलग अरे केलं, आणि याच्या काय बनला असता, याच्या बनला असता 1. आणि इकडे 10⁻9। या गोष्टीला मी कसं लिहू शकत होतो, 1.8 × 10⁻, अरे लिहू शकत होतो है ना। तर या प्रकारे आपण लिहू शकत होतो। तर कोणता उत्तर येत आहे बघा, कोणता उत्तर येत आहे बघा, अरे येत आहे, देन सेकंड प्रश्न काय म्हणते बघा, 0.1⁴ × 15 0.00015 × 10⁻2 150 × 0.01 10⁻2 आणि यापैकी सर्वात लहान संख्या कोणती। बस फायनल त्याला काय म्हणायचे, 4 संख्या दिलेल्या आहेत, यापैकी सर्वात लहान संख्या कोणती। तर बघा 0.1 च्या ⁻4 × अरे 15, बरोबर। हां, इकडे पहिला दिलेला आहे, हां दुसरी संख्या काय दिलेली आहे, 0.01 × 10⁻2, इकडे 150 × 0.01 चा स्क्वेअर आहे, बरोबर। आणि 4th नंबरला काय आहे, 1.5। तर हे सगळे अलग अलग रूपामध्ये दिसल्यासारखे दिसत आहेत आपल्याला, बरोबर आहे। यांना एक रूपामध्ये करून घेऊन पहिले आपण, एक रूप समजते ना, हां। तर बघा याला काय लिहू शकतो, तर याला बघा 1/10 च्या ⁻4 लिहू शकतो, आणि इंटू काय करू शकतो, समोर जर मी याला सोडवलं असतं तर 1 च्या पॉवर 1, पण 10 च्या पॉवर 1 2 3, बरोबर आहे। अरे 10⁻4 आहे ना, हा दोघांना गेला असता ना, प्रॉपर्टी होता,
प्रॉपर्टी होता ए बाय बी चा n, तर काय होते a रेस टू पॉवर n आणि b रेस टू पॉवर, या प्रॉपर्टीचा वापर करून मी दोघांना दिलो, तर 10 रेस टू पॉवर 4 असा आला असता आणि हा इंटू 15 झाला असता, बरोबर आहे. म्हणजे 15 इंटू 10 रेस टू पॉवर -4 लिहिलेलं आहे. म्हणू शकतो मी, अरे म्हणू शकतो की नाही. म्हणजे डिवाइड मध्ये किती शून्य आहेत, ठीक आहे. इथे बघा आता याला पण तसंच रूपामध्ये आणू आपण, तर काय लिहिला असता 15 भागिले किती 5, अरे लिहिला असता 5 शून्य आले असते आणि इंटू पुन्हा किती शून्य आहेत आपल्याजवळ 10 रेस टू पॉवर है ना. तर बघा 15 इंटू 10 रेस टू पॉवर 2 आणि इकडे किती दिलेला आहे 10 रेस टू पॉवर 10 रेस टू पॉवर 10 रेस टू पॉवर 5. मग आपण पाहिला होता 2 आणि 5 हे डिवाइड मध्ये आहे, 10 रेस टू पॉवर 2 आणि 10 रेस टू पॉवर 5 डिवाइड मध्ये आहेत. पॉवरच्या काय होते सबट्रॅक्शन, म्हणजेच 15 इंटू 10 रेस टू पॉवर 2 मायनस 5 म्हणजेच 15 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस, अरे ठीक आहे. हां मग इकडे काय लिहिलेलं आहे तर 150 इंटू 1/1/2 चा स्क्वेअर. याला पहिले आपण फ्रॅक्शन मध्ये लिहिला, हां आणि मग त्याचा स्क्वेअर करू, तर बघा किती येत आहे 15 इंटू 1 आला असता आणि इकडे 150 इंटू 1 आला असता, आणि किंवा आपण याला 15 इंटू 10 लिहू शकतो. 15 इंटू 10 150 ला लिहिलो, 1 चा स्क्वेअर 1, 100 चा स्क्वेअर एवढा आला असता 0 0, म्हणजे 15 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस असं आलं असतं. हां आणि याला पण चेक करा 15/10 इंटू 10 रेस टू पॉवर, अरे बरोबर 1 0 कटला असता म्हणजेच 15 इंटू 10 रेस टू पॉवर, अरे बरोबर. तर आपल्याला विचारलेला होता काय सर्वात लहान कोणता, तर सर्वात लहान कोण राहील ज्याच्या डिवाइड मध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे, तो का राहील सगळ्यात, कळलं का, ज्याच्या डिवाइड मध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे किंवा ज्याच्या पॉवर मध्ये सगळ्यात जास्त आहे पण मायनस मध्ये आहे. बघा त्याच्याच तर डिवाइड मध्ये 10 रेस टू पॉवर 4 होता, तर मग लहान कोणती येईल सगळ्यात, कोणती येईल पहिली येईल, हे होऊन जाईल सगळ्यात लहान. बघा मायनस मध्ये पॉवर असतील, जर पॉवर कशामध्ये आहेत मायनस मध्ये, तर ज्याचे सगळ्यात जास्त राहतील मोठी संख्या राहील मायनस मध्ये, समजून ज्याच्या तो का राहील लहान. कारण हे मायनस काय दाखवते तर हे डिवाइड मध्ये दाखवते, बरोबर आहे. हे मायनस काय दाखवते तर डिवाइड मध्ये होतो म्हणून दाखवते ना. डिवाइड मध्ये जेवढी मोठी संख्या, आपण पाहिला होता नियम शिकला होता फ्रॅक्शन मध्ये, फ्रॅक्शन वाल्या चॅप्टर मध्ये, इफ न्यूमरेटर आर सेम, म्हणजे जर अंश समान असतील तर ज्या फ्रॅक्शनचा छेद मोठा तो सगळ्यात लहान, शिकला होता. अगदी तोच नियम आहे. सगळ्यांच्या न्यूमरेटर आपण 15 15 15 केला, बरोबर, आणि त्याच्या डिवाइड मध्ये पहा तसं इथं काहीच नव्हता, इथं मल्टिप्लाय मध्ये आहे उलटा, आणि इकडे डिवाइड मध्ये इथं 10 रेस टू पॉवर 5 दिसला, मग इकडे कॅन्सल करून 10 रेस टू पॉवर 3 आला. -3 म्हणजे डिवाइड मध्ये 10 रेस टू पॉवर 3 आहे, डिवाइड मध्ये 10 रेस टू पॉवर 4 आहे, डिवाइड मध्ये 10 रेस टू पॉवर 3 आहे. याच्यात डिवाइड मध्येच नाही, तर सगळ्यात मोठा कोण होईल हा वाला, आणि सगळ्यात लहान कोणता होईल. अरे कळलं कशा प्रकारे सोडवायचा होता. तर या प्रकारचा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, ठीक आहे. देन बघा काय दिलेलं आहे 3 नंबरचा काय आहे -2x 3y, सरकवणं बे तिकडे डेक्स पूर्ण. हां आणि इथून जाता एंट्री मारता तर हा पेन ड्राईव्ह बराबर, नाही तर तोडाल.
हां ठीक आहे, या प्रकारे आहे. याची 2 अचूक पर्याय तुम्हाला काढायचे आहे. तर काय होते बघा मित्रांनो, हा जो पॉवर असते हा दोघांना पण असते. आपण शिकला होता ए वाली प्रॉपर्टी, ए बाय बी चा n असेल तर ए रेस टू पॉवर n आणि बी रेस टू पॉवर शिकला होता. तर त्यानुसार आपण हे दोघांना पण काय करून देऊ, पॉवर वाटून देऊ. तर -2x चा स्क्वेअर पॉवर 3 आणि 3y चा पॉवर अरे होईल. आता बघा आपण हे सुद्धा एक प्रॉपर्टी पाहिला होता, ए टू द पॉवर m आणि पॉवर n असेल तर पॉवरच्या काय होते अरे होते. तर इकडे काय झाला असता. आणि हे सुद्धा एक प्रॉपर्टी पाहिला होता, ए पॉवर n असेल तर हा पॉवर दोघांना सुद्धा अरे दोघांना जाते. तर इथे 2 संख्या आहेत बघा, ठीक आहे. -2 चा पॉवर कराल, -2 चा क्यूब कराल तर -2 इंटू -2 म्हणजे काय येईल मायनस अरे येईल -8. आणि x च्या पॉवर मध्ये ऑलरेडी 2 आहे तर 3 चा मल्टिप्लाय म्हणजे काय होईल x टू द पॉवर अरे होईल. इकडे 3 च्या पॉवर 3 म्हणजे किती अरे 3 चा क्यूब आणि y चा. तर बघा असा उत्तर कुठेतरी मिळेल तुम्हाला, आहे का. कोणत्या नंबरवर आहे, पहिल्याच नंबरवर आहे. अजून 2 अचूक पर्याय म्हणते ना, म्हणजे कोणता येईल अजून हा येईल बघा. अरे येईल का, ज्यानं बस डिवाइड मध्ये होता तर त्याला इंटू मध्ये लिहिल्यानं वरतं, म्हणून पॉवर मध्ये काय आले मायनस संख्या आली, खाली +3 होती तर वर लिहू शकतो. हां तर कोणता पहिला आणि देन 27 × 64 2 रेस टू पॉवर फलाना ढेमकाना. ओके, जसा आहे तसा मांडा पहिले. आणि x ची व्हॅल्यू काढायची अरे काढायची आहे. मग कसं काढू लक्ष द्या. ज्या इकडे बेस पाहायचे, इकडे बेस पाहून घ्या. बेस किती आहेत अरे बेस दिसले का. हां तर बेस पाहून घ्यायचे. बेस 2 आहे, इकडे 6 आहे. याला आपण 3 च्या बेसमध्ये किंवा 4 च्या बेसमध्ये आणू शकतो, किंवा याला काय लिहू शकतो इथं 2 च्या पॉवर, इकडे 2 × 3 पॉवर x लिहू शकतो. हां तर काय झाला असता 2x आणि इकडे 3 बरोबर. तर यांच्या काय झाला असता पॉवरची बेरीज झाली असती आणि इकडे 3 च्या पॉवरमध्ये. तर इकडच्या टर्मला आपण आता या रूपामध्ये आणण्याची काय करू प्रयत्न करू. तर 27 ला मी इकडे लिहितो कारण 3 मागे आहे आणि याला इकडे लिहितो. तर हा काय आहे 16 चा स्क्वेअर. 27 काय 3 चा. हां तर 3 चा तर मॅटर सॉल्व दिसून राहिला. मग इकडे हा 16 काय आहे 4 चा स्क्वेअर. 4 च्या स्क्वेअरचा स्क्वेअर होईल. आणि मग पुन्हा हा 2 × 2 काय झाला मल्टिप्लाय झाला म्हणजे 4. अरे 4 झाला, 4 च्या पॉवरमध्ये 4 आला असता. इकडे पुन्हा 2 चा स्क्वेअर आहे हा आणि हा काय आहे 4. आणि इकडे 3 चा क्यूब 3 चा येथपर्यंत ठीक आहे. अरे येथपर्यंत ठीक आहे. समोर 4 दुने इंटू 3 च्या पॉवर. हां आता बघा, आता कम्पेअर करू आपण. x इंटू 3 च्या पॉवर x. बघा बेस सारखा दिसून राहिला तर पॉवर बी का होऊन जाईल होईल. तर x इज टू डायरेक्ट x इज आता बघा इथं x अगर 3 घेतलो तर 3 + 3 6 होत आहेत. येत आहे का अरे येत आहे का. मग कुठं काय पाहिजे 16 चा स्क्वेअर. अबे 16 चा स्क्वेअर आहे का तो 8 चा स्क्वेअर आहे. तेच तर म्हटलं हे इथं गडबड झाली. ठीक आहे आता येईल करेक्ट बघा.
हां इथं काय लिहायचा होता हा 8चा स्क्वेअर, मग इकडे 8 काय आहे 2चा, अरे 2चा क्यूब आहे, 2चा क्यूब तर 3 दुने झाला असता 2चा पॉवर 6, 2चा पॉवर 6 आणि इकडे 2चा पॉवर 6. तर आता बघा आला असता x जर आपण काय घेतला 3, तर 3 + 3 6 येत आहे, अरे येत आहे, हा झाला असता आपला. कळलं. चला त्यानंतरचा बघू. आता कोणता पाचवा काय 625 वर किती शून्य इक्वल टू 0.5 रेस टू पॉवर 4 इंटू 10 रेस टू पॉवर. तर x ची किंमत तर कसं काढून, तर बघा सर्वप्रथम आपण याला असं लिहू शकतो 5/10 लिहू शकतो, अरे लिहू शकतो का, हां मग 5चा रेस टू पॉवर 4 625, अरे 5 गुणिला 5 गुणिला, अरे असं आलं असतं ना 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5, 5 5 25, 25 5 125, 125 5 अरे 600 आणि 10चा रेस टू पॉवर 4 असं झालं असतं इंटू 10 रेस टू पॉवर. ठीक आहे. आणि इकडे काय आहे 625 वर 1 2, तर बघा आता हा इकडे आला असता 625 वर 1 2 3 इंटू 1 2 3. त्यानंतर या 625ला कुठं पाडायचं आहे, इकडे डिवाइडमध्ये पाठवून देऊ. हां आणि इकडे 10 रेस टू पॉवर x बरोबर. तर बघा 625 एक आता 1 वर सरळ सरळ किती शून्य 3 आणि हे 4 म्हणजे 10 रेस टू पॉवर आणि इकडे x. तर x ची व्हॅल्यू किती झाली बेटा. कळलं कसं सोडवतात है ना. नियम तुम्हाला माहीत पाहिजे कोणाला कसा काढायचा आहे, म्हणजे ते a⁴m वगैरे वगैरे. आधी इथं कोणता लावला आपण, तर पहिले a/b वाला लावला, दोघांना पॉवर डिवाइड केला आपण, अरे केला की नाही. तुम्ही पॉईंटच्या काढत बसल्या असत्या, मग पॉईंट दिल्या असत्या, तर लंबा चक्र झाला असता, अरे झाला असता. मग सहावा काय म्हणते बघा, जर x⁴ 1/2 इक्वल टू 8, तर x⁴ 1/3 रेस टू पॉवर 2 किती है ना. x⁴ 1/2 इक्वल टू 8 म्हणते, लक्ष द्या. तर 1/2 चा अर्थ काय होते √x. तर √x 8 आहे. तर मला सांगा अंदर 8च्या ठिकाणी काय असेल 64 असेल. तरी बी नाही कळत आहे, तर मी हा अंडर रूट हटवासाठी काय सांगितलं होतं, दोन्ही बाजूला काय करायची स्क्वेअरिंग. दोन्ही बाजूला काय करायची स्क्वेअरिंग बोथ साइड. तर काय आला असता याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला असता आणि इकडे 8चा काय झाला असता. तर x = किती आला आला. मग आपल्याला म्हटलेलं आहे x⁴ लक्ष द्या आता x⁴ 1/3 चा स्क्वेअर = बरोबर. तर 1/3 म्हणजे √√x च्या पॉवर, अरे हो की नाही. मग x ची किंमत किती आली, अरे 64चा क्यूब काढायचा आहे आणि त्याचा काय करायचा आहे. तर 64चा क्यूब 4चा क्यूब येते 64, तर 64चा क्यूब रूट 4 आणि 4चा काय काढायचा आहे. तर 4चा स्क्वेअर किती होते रे बेटा. समजलं उत्तरापर्यंत कसा गेला आपण. तर बघा आहे का तिथं आहे. ओके. त्यानंतर 7व्या नंबरचा प्रश्न बघा. 7व्या नंबरचा प्रश्न, जर 81 = 27 रेस टू पॉवर x, तर x किती. तुम्हाला सांगितलं दोघांचे जेव्हा पण अशा टाईपला असेल दोन्हीकडे बेस काय करायचं सेम,
बेस समजते ना, त्याला पॉवरच्या रूपात लिहून खाली जे संख्या राहते ते राहते बेस. तर बेस सारखा करायचा. तर 81 इज इक्वल टू 27. सांगा आता इथं काय आहे, असं काय आहे. तर हा 9चा स्क्वेअर आहे आणि हा 3चा क्यूब आहे आणि वर x आहे. बरोबर. तर याला पण 3च्या रूपात लिहू शकतो मी. तर 3चा काय आहे स्क्वेअर, 3चा स्क्वेअर आणि त्याच्या बी आणि इकडे 3च्या पॉवर 3. तर इकडे काय झालं असतं 2 दुने, तर 3च्या पॉवर 3x. बेस सेम झाले, बेस सेम झाले तर पॉवर बी का होऊन जातील. तर 4 इज इक्वल टू 3x, तर x इज इक्वल टू 4/3. असा होता ना रे एक क्वेश्चन. अरे होता ना स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट वाल्या चॅप्टर मध्ये. अरे होता. हां मग आता बघा किती सोपा आलेला आहे. 8वा बघा, 8 नंबर. 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत है ना, व्यक्त होत नाही म्हणते. तर पहिला 10.4 इंटू स्क्वेअर आहे म्हणजे 100 आहे. तर हे 0 आणि हे 2 पॉईंट कॅन्सल होऊन सनी काय आले असते सरळ. अरे आले असते. हां मग 4⁵ (5) म्हणते. तर 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 16 64 64 256. अरे 256 आणि 256च्या डबल होते पक्का. हो 1000. तर हा बी करेक्ट आहे, हा बी करेक्ट आहे. तिसरा 2⁻10. तर बघा यालाच मांडू शकतो 2⁻10. हा बी येईलच. अरे याला अशा रूपात लिहू शकतो ना. तर बघा 2च्या 5 दुने 2 पंचे 10 11. 2 पंचे. तर हा किती बनला 4. 4च्या पॉवर 4 म्हणजेच आताच पाहिला आपण किती होते. अरे होते. हां मग राहिला कोणता. अबे चेक करायची गरजच नव्हती. शेवटी काय येईल. अरे 5चा स्क्वेअर करा, क्यूब करा, (4) करा, 5 करा, शेवटी काय येईल त्याच्या. आणि इकडे शेवटी काय होता. मग करायची गरज होती. सांगितलं बी नाही तुम्ही सर 4था ऑप्शन म्हणून. देन 9वा. नववा बघा काय आहे. झाला होता अशा टाईपचा नाही. अरे झाला होता का अशा टाईपचा. हां मग इज इक्वल टू के. तर बघा इकडे लक्ष द्या काय येईल उत्तर. कोणत्या बी संख्येच्या पॉवर मध्ये 0 गेला तर काय येते उत्तर 1. बरोबर आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर 1 प्लस 1 प्लस खाली 1 इंटू 1 इंटू तर 3/1 म्हणजेच आहे. समजलं कशा प्रकारे सोडवायचे आहे. त्याच्यानंतर 9वा आहे का. यानंतर बघू आपण 10.2. ठीक आहे. तर बघा आता आपण बघणार आहोत स्वाध्याय क्रमांक 10.2 है ना. त्याच्यातला पहिला क्वेश्चन इथं लिहिलेला आहे मी. कसा सोडवायचा आहे. तर एक नियम शिकला होता आपण. a⁻m असेल तर काय होत असते आणि त्याच्या n असेल तर काय होत असते m इंटू. अरे मल्टिप्लाय होत असते. तर मग मल्टिप्लाय करूया. अरे मल्टिप्लाय करूया का. तर काय झालं असतं a⁻ हा x या y आणि z दोघांसोबत पण मल्टिप्लाय झाला असता. तर y सोबत झाला तेव्हा xy आणि z सोबत झाला तेव्हा x इंटू a⁻yz मायनस y
इंटू ए टू द पावर झेड एक्स मायनस झेड इज इक्वल टू नागोबा. बरोबर. हां, मग काय होईल बघा. तर आपण शिकला होता की भाई ए टू द पावर यम असेल इंटू ए टू द पावर यन असेल तर काय होत असते, यांच्या पावरची ॲडिशन होत असते. तर बघा इथं बेस सेम आहे तर सगळ्यांची काय होईल, ॲडिशन होईल. तर एक्स वाय मायनस एक्स झेड प्लस वाय झेड मायनस वाय एक्स प्लस झेड एक्स मायनस झेड. बरोबर. आता बघा हा एक्स झेड न झेड एक्स हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. अरे कटला. हा वाय झेड हा वाय झेड हा एक्स वाय हा एक्स वाय कटला. का राहिला ए टू द पावर आणि ए टू द पावर 0 काय होते बेटा. तर बघा आन्सर मध्ये 1 असेल कुठेतरी. अरे आहे सेकंड. या प्रकारचा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे याच्या पहिल्याच्या एक्सरसाइज मध्ये. तर हा होमवर्क. हा काय आहे. हां, मग गुणाकार व्यस्त सांगा. या संख्येची गुणाकार व्यस्त. घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या. तर गुणाकार व्यस्त शिकला आपण चौथ्या चॅप्टर मध्ये, तिसऱ्या या चौथ्या. अरे शिकला. तर गुणाकार व्यस्तच्या कन्सेप्ट काय म्हणते की ए इज द नंबर असेल, अगर ए हा नंबर असेल तर त्याची गुणाकार व्यस्त काय राहील म्हणते 1/. अरे ठीक आहे. हा झाला त्याचा गुणाकार. तर हा ही संख्या आहे, ही संख्या आहे तर त्याची गुणाकार व्यस्त म्हणजे हिच्या ओरिजिनल रूप मी लिहून टाकतो. हिच्या ओरिजिनल -8 आहे म्हणजे हे काय असेल भागाकारामध्ये असेल. अरे भागाकारात असेल आणि हिच्या पावर काय असेल ओरिजिनल संख्या ही. बरोबर. तर हिची गुणाकार व्यस्त काय झाली असते बघा. ही संख्या होती तेव्हा गुणाकार व्यस्त ही आली होती. सपोज ही संख्या असेल तर हिची गुणाकार व्यस्त काय होईल, गुणाकार व्यस्त या संख्येची ए होईल. म्हणजे त्यांचा गुणाकार 1 आला पाहिजे. तर मग बघा काय येईल. ही ओरिजिनल संख्या आहे आपल्याजवळ तर गुणाकार व्यस्त काय झाला असता, गुणाकार व्यस्त झाला असता गुणाकार व्यस्त संख्या कोणती म्हणते ना. हां, तर कोणती झाली असती बघा. हिच्या वर म्हणजे इंटू मध्ये आपण हेवाली संख्या लिहिला असता म्हणजे -5/7 आणि 8. तर बघा अशी वाली कुठं आहे. अरे आहे तिसऱ्यामध्ये आहे. ओके. त्यानंतर चौथ्या नंबरचा प्रश्न बघा. काय आहे बघा इकडं. अरे अशा टाईपचा प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. अशा टाईपच्या येण्याचे खूप जास्त. अशा टाईपच्या येते समजतच नाही पोरांना काय करायचं आहे ना. 2 to the power x plus y to the power 2 to the power plus 2 to the power. अरे बरोबर. तर x plus z plus y plus z इज इक्वल टू. तुम्हाला हिंट पण दिलेली आहे बघा, दिलेली आहे. तर काय करायचं म्हणते या 13ला अशा प्रकारे तोडा जेणेकरून त्यांना 2च्या रूपामध्ये लिहू शकतो, 2च्या पॉवरमध्ये लिहू शकतो. तर 2च्या पॉवरमध्ये म्हणजे बघा 2च्या पॉवर 0, 2च्या पॉवर 0 काय ते 2च्या पॉवर 1 काय ते 2च्या पॉवर 2 काय ते 2च्या पॉवर 3 काय ते. तर मग मी याला असं तोडायचं आहे जेणेकरून त्यांची बेरीज किती झाली पाहिजे 13. तर बघा 8 4 आणि अगर या प्रकारे तोडलो तर जमू शकते. म्हणजे मी याला काय लिहीन 1 + 4 + अरे लिहिलं इक्वल टू 2 to the power x 2 to the power y आणि 2 to the power बरोबर. तर या 1ला मी काय लिहू शकतो 2 to the power 0, या 4ला 2 to the power आणि याला 2 to the power. तर काय आला असता 2 to the power x 2 to the power y आणि 2 to the power आला असता. आता बघा बेस काय झालं सारखं झालं. अरे बेस सारखा आहे, सारखा आहे सगळ्यांचा. तर बघा कंपेअरिंग केल्यानंतर x किती भेटला असता
वाय किती भेटला असता आणि झेड किती भेटला असता? अरे भेटला असता. म्हणून एक्स प्लस वाय प्लस झेड म्हणजेच किती? 0 प्लस 2 प्लस 3 म्हणजेच किती? बघा उत्तरात 5 असेल. अरे आहे, हे बघा आहे, है ना. कळलं कसं काढायचं होतं तर की नाही कळलं? त्यानंतर बघा नंतर 5व्या नंबरचा क्वेश्चन बघा. ठीक आहे, लक्ष आहे 5व्या नंबरच्या क्वेश्चनकडे. हां, काय म्हटलेलं आहे? 3 टू द पॉवर एक्स, 27 टू द पॉवर वाय आणि 9 टू द पॉवर इक्वल टू 700, हो की नाही? तर एक्स इंटू वाय इंटू झेडच्या पॉवर 3/2 किती? तर कसं काढणारा? ठीक आहे बघा. तर सगळ्यात पहिले एक्स वाय झेड याचे व्हॅल्यू काढून घेऊ आपण. 3च्या पॉवरमध्ये आहे, याला पण 3च्या पॉवरमध्ये लिहा. म्हणजे हे सगळे याच्या बरोबरीत आहेत म्हणू शकतो. अरे हो की नाही? हां, याला लिहा 3च्या पॉवर एक्स, इकडे 3च्या क्यूब ज्याला असता ना, हा वाय मल्टिप्लाय ज्याला असता. हां, इकडे 3च्या स्क्वेअर आणि हा झेड आहेच आपल्याकडे, हा 2 आहे बेटा 2. आणि याला काय लिहू शकता? तर काय आहे? हा 9चा क्यूब आहे, 9चा क्यूब. समोर याला 3चा स्क्वेअर आणि क्यूब म्हणजे 3च्या रेस टू पॉवर. अरे लिहिलो असतो. हां, सगळे आता 3च्या फॉर्मॅटमध्ये आले बघा. आले? अरे आले का? 3च्या फॉर्मॅटमध्ये आले सगळे. तर मी काय मांडू शकतो? डायरेक्ट एक्स इज इक्वल टू 6. कसं? तर 3x टू द 3 6 कम्पेअर केलं, भेटला. त्यानंतर 3y इज इक्वल टू 3 टू द पॉवर म्हणजेच 3y इज इक्वल टू म्हणजेच y इज इक्वल टू 6/, म्हणजे y इज इक्वल टू बरोबर. तिसरा 3 टू द पॉवर 2z इज इक्वल टू 3 टू द पॉवर म्हणजे 2z इज इक्वल टू 6, तर z इज इक्वल टू. अरे आला असता, अरे आला असता. मग हा काय म्हटलेला आहे? हा काय म्हटलेला आहे? तर एक्स वाय झेड 1/2 आहे. अरे बरोबर आहे. एक्स वाय झेडच्या पॉवर इकडे 1/2 लिहितो ना, बाहेर लिहितो 3, तेव्हाच तो 3/2 झाला ना. 1/2 म्हणजे किती रे? तर 1/2 म्हणजे √xy आणि त्याच्या काय घ्यायचं आहे? तर मग एक्स वाय झेड अंडर मध्ये काढून घेतो. एक्स इंटू वाय इंटू आणि त्याच्या काय घ्यायचं आहे? तर बघा एक्स किती आहे? 6 इंटू 2 इंटू 3 दुने 6. अरे 6. तिथून काय बाहेर पडला असता? हे बी 6, हे बी 6, 6 बाहेर पडला असता. आणि 6चा क्यूब, तर 6चा क्यूब किती? समजलं? तर या प्रकारे आपल्याला सॉल्व करायचे आहे. ठीक आहे, तर ही एक्सरसाइज तुम्ही सॉल्व कराल? जमल की नाही जमल? इथून काही भारी आहे का पाहून घ्या. नाही तर वाटत आहे मला. इकडे 10.3 10.3चा काय आला असता बघा. सगळा एचा बेस आहे, तर पॉवरचा काय झाला असता? बेरीज झाली असती. आणि इकडे खाली मी म्हणतो बेरीज करण्यापेक्षा बघा इकडे लक्ष द्या. चालेल? अरे चालेल का? हां, इकडे याला सेपरेट करून जर मी लिहिलो, याला सेपरेट करून, तर काय लिहू शकत होतो? a टू द पॉवर 1/3 आहे इंटू
ए टू द पावर 1/5 आहे. ओके, अबे 4 कटला ना. आता हा जो 2/-3 आहे तर याला काय लिहितो, ए टू द पावर -2 आणि अजून नाही -2/3 है ना. आणि इकडे काय झालं असतं बघा, हा उलटा लिहायचा आहे तर काय झालं असतं, म्हणजे -20 1/20 या प्रकारे लिहिलं असतं. इंटू मध्ये लिहायचं आहे तर हां. आता बघा सगळ्यांच्या पॉवर सेम आहे तर यांची काय होऊन जाईल, ॲडिशन होऊन जाईल. अरे होईल. पहिले याची काय करून आपण, ए टू द पावर 1/3 -2/, काय समजला का, भागाकारात आहेत ना ते, तर भागाकार मध्ये मायनस करत असतो आपण, तर मायनस केलो. इकडे ए टू द पावर 1/5 मायनस 1/20. कळलं का बरं असं केलं तर छेद समान करू शकतो ना इझिली. इकडे छेद समान आहे बघा, आहे तर ए टू द पावर 3/, हा मायनस मायनस का झाला असता, अरे मायनस मायनस प्लस झाला असता. म्हणजे ए टू द पावर 3/3 म्हणजेच ए टू द पावर इंटू इंटू इंटू. इकडे काय झालं बघा, याला कितीच्या मल्टिप्लाय करून टाकतो, 5च्या, तर वरतं पण 5च्या मल्टिप्लाय होईल. हां, मग ए टू द पावर 5/25 बरोबर, मायनस मायनस 1/25 म्हणजेच 6/25. मग इकडे काय आला, ए टू द पावर 6/25 आहे तर पावरची पुन्हा काय होऊन जाईल, अरे बेरीज होईल. हां, 25 एक प्लस 6 एक 6, 25 एक म्हणजे ए टू द पावर 31/25 येईल. आलं, कळलं की नाही कळलं बघा. इथं मायनस मायनस प्लस झाला तर ॲडिशन केला, 3/3 आला तर 1 आला. इकडे पहिले आपण काय हे काटून टाकला, 1/4 कॅन्सल करून दिला. ठीक आहे, इकडे ए टू द पावर 1/5 होता, याच्या छेद समान केला, 25 केला, 5 आणि 1 6/25. पुन्हा यांची ॲडिशन झाली तर 31 आहे. हां, याला त्याच प्रकारे सोडवू शकता, पण इकडे प्लस आहे बघा, डायरेक्ट काटू शकत. नंतर दुसऱ्यामध्ये बघू. या टाईपचा तर झालाच आहे, याही टाईपचा झालेला आहे. हा पण करून घ्याल, हा पण जमेल, हा पण जमेल. बघा इकडे हे इथं डायरेक्ट बघा, इथं 0 आलेला आहे पॉवर 7व्यामध्ये, पॉवर 0 आला तर व्हॅल्यू 1च्या रेस्ट टू पॉवर 13 म्हणजे काय येईल, 1च येईल. अरे 1च्या रेस्ट टू पॉवर किती पण करा, किती येते, तर बाकी तुम्ही सोडवू शकता, फक्त हा तुम्हाला थोडासा सांगायचा आहे. ठीक आहे, तर काय आहे बघा, एक्स टू द पॉवर किती आहे इंटू अंडर रूट एक्स टू द पॉवर 2/5 प्लस 2 अंडर रूट, इकडे 2 अंडर रूट एक्स टू द पॉवर 2/3 इंटू अंडर रूट एक्स टू द पॉवर अंडर रूट एक्स प्लस मध्ये आहे बरोबर. आता हा सॉल्व कसा करायचा, ए गरमी. हां, तर काय होईल बघा, हा इंटू पिंटू दिसून झाला तर यांच्या पॉवरची काय झाली असती, तर पॉवरची बेरीज आपण इकडे बाजूला कोपशामध्ये करून घेऊ. 3/5 प्लस 2/5 कटला म्हणजे अंडर रूट एक्सच्या पॉवरमध्ये 1 आला असता, अरे आला असता. हां, तर वर आला असता अंडर रूट एक्सच्या पॉवरमध्ये 1 प्लस अंडर रूट एक्स
बरोबर. तर हा भी रूट एक्स आणि तो भी रूट एक्स का होऊन जाईल, ऍड होऊन जाईल. अरे ऍड होईल का, काल त्या दिवशी पाहिला होता ना आपण. याच्या समोर काही नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. 1 आणि 2 अरे होईल 3√x. इकडे बघा, हा वाला आणि हा वाला 2/3 प्लस 1/3 पॉवरची ऍड झाली असती म्हणजे 3/3 कटून सनी काय आला असता, अरे आला असता. तर 2√x च्या पॉवर 1 म्हणजे जसाच्या, आणि इकडे काय आला असता √, अरे आला असता. इकडे किती झाला बेटा, 1 + 2 3√x, 2 + 1 काय आला बेटा, समजलं. तर या प्रकारे सिंपल क्वेश्चन राहू शकतात. बस तुम्हाला थोडेसे नियम माहीत पाहिजे आणि ते लावायचं कसं आहे ते माहीत पाहिजे. तर हे समोरचे प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे, ठीक आहे.